जय महाराष्ट्र मित्रांनो, बँक ऑफ बडोदामध्ये 2482 जागांची लोकल बँक ऑफिसर म्हणजे LBO पदाची भरती निघाली आहे. खासियत त्याची अशी आहे की फॉर्म भरणं तर सुरू झालंच आहे. महाराष्ट्रात सुद्धा जागा आहे आणि महाराष्ट्रातून तुम्ही अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, कारण की सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल, त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट होईल आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. पण जर का 10वी-12वी मध्ये मराठी लँग्वेज तुमची होती तर तुम्हाला ती टेस्ट द्यायची सुद्धा गरज नाहीये. त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की वयाची अट काय, एक्झाम कशी होणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, संपूर्ण क्रायटेरिया तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनल नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय बँक ऑफ बडोदा यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकणार आहात. रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, ब्रँचेस आहेत, तिथे काम करायची संधी मिळणार आहे आणि ही यांची अप्लाय करायची लिंक असणार आहे. महत्वाच्या तारखा समजून घ्या. म्हणजे 18 ऑगस्ट पासून अप्लाय करणं सुरू झालंय. 7 सप्टेंबर पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचे तर त्याची पण तारीख शेवटची तीच असणार आहे. प्रिंट करायची शेवटची तारीख असणार आहे 22/9/2026 आणि ऑनलाईन फी पेमेंट करायची पण शेवटची तारीख असणार आहे 7/9/2026. त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे, फी पेमेंट करायचं आहे. अप्लाय कसं करायचं तर ते न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकताय किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही तिथे तुमचा रजिस्टर ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून अप्लाय करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं शेवटी सांगतोच आहे, पण त्याआधी समजून घेऊ कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय, महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत. तर बघू शकताय टोटल 2482 जागा असणार आहे, ज्याच्यामध्ये 1300 जागा या फ्रेश असणार आहे आणि मागच्या वर्षीच्या काही जागा रिकाम्या राहिल्या आहेत त्याच्यामध्ये 1182 जागा आहे. तर या दोन्ही मिळून टोटल 2482 जागांसाठी भरती होते. मग तुम्ही कॅटेगरीत नसाल तर UR साठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 981 जागा आहे, SC साठी 358 जागा आहे, ST साठी 240 जागा आहे, OBC साठी 600 जागा आहे, EWS साठी 303 जागा आहे. अशा टोटल 2482 जागा आहे. आपण जर राज्यानुसार बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे, जसं की तुम्ही ते बघू शकताय. महाराष्ट्रात नसाल तर टोटल 180 प्लस 38 म्हणजे 218 जागांसाठी भरती आहे. त्यातल्या त्यात तुम्ही गोवामधून अप्लाय करताय म्हणजे कोकणी भाषा तुम्हाला येते आहे तर गोव्यामधून पण तुम्ही अप्लाय करू शकताय. 21 जागा आहे. महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर इथे लोकल लँग्वेज आली पाहिजे. टोटल 218 जागा आहे. महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार जागा पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकताय SC, ST, OBC, EWS आणि ओपन या कॅटेगरीसाठी जागा आहे. PWBD कॅन्डिडेट तुम्ही आता तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया काय, तर शैक्षणिक पात्रता अगदी सोपं आहे. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स किंवा इंजिनिअरिंग म्हणजे कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही अप्लाय करू शकताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी अजून दिले, समजा जर या व्यतिरिक्त तुमचं CA वगैरे झालंय तर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे, पण तुमचं नुसतं ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. त्याच्यानंतर वयाची अट जी आहे ती 1/8/2026 रोजी कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे तुमचं वय हे 21 ते 30 दरम्यान पाहिजे. पण कॅटेगरीत नसाल SC ST मधून तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे. OBC मधून असाल तर 3 वर्ष सूट आहे. PWBD कॅन्डिडेट तुम्ही असाल जनरल EWS तर 10 वर्ष, OBC साठी 13 वर्ष, SC ST साठी 15 वर्षापर्यंत सूट आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन वगैरे तुम्ही असाल तर तुम्हाला पण वयामध्ये सूट दिली आहे. आता एक महत्वाची गोष्ट अशी पण आहे, म्हणजे इथे ग्रॅज्युएशन बेसवर आपण अप्लाय करू शकतोय, पण यांनी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे. म्हणजे कुठल्याही बँकेमध्ये जसं की शेड्यूल बँक झाले, शेड्यूल कमर्शियल बँक झाली, रिजनल रूरल बँक झाली किंवा सेकंड शेड्यूल बँक झाली, यामध्ये तुमच्याकडे कामाचा अनुभव आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणाहून अप्लाय करताय तिथली भाषा आली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातून अप्लाय करतोय तर इथली लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा तुम्हाला वाचता
लिहिता आणि बोलता आली पाहिजे. याची टेस्ट पण होणार आहे. पण 10वी-12वी मध्ये तुम्ही शिकलेले आहात तर तुमची टेस्ट होणार नाही. त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती आहे तर जनरल, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-साठी ₹850 फी आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी आणि ई-एस-एम कॅटेगरीतले असाल तुम्ही किंवा वुमन कॅटेगरीतले असाल तर तुमच्यासाठी ₹175 फी असणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय आहे? तर अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, जी की 120 मार्कांची असणार आहे. 120 मिनिटं मिळणार आहे, ज्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होते, जी की मॅन्डेटरी आहे अनलेस तुम्ही 10वी-12वी मध्ये मराठी म्हणजे तुम्ही जी पण लोकल लँग्वेज आहे त्याची टेस्ट दिली असेल तर तुमची ही लोकल लँग्वेज टेस्ट होणार नाही. त्याच्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट होते. याच्यामध्ये फेल पास वगैरे असं काही नसतं. फक्त यामध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कशाप्रकारे विचार करता, तुमचं कम्युनिकेशन काय, हे सगळं चेक केलं जातं. त्यानंतर ग्रुप डिस्कशन म्हणजे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होतो आणि तुमचं सिलेक्शन होतं. ओके. आता याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे, याचे बुक, याचं स्टडी मटेरियल कुठे आहे ते तुम्हाला पाहिजे तर मी ते टॅग करून देईल. तिथून तुम्ही स्टडी मटेरियल मागवून घ्या. आता बँकिंगच्या भरपूर साऱ्या एक्झाम्स निघताय. जसं की तुम्ही बघितलं असेल एस-बी-आय क्लार्कची भरती निघाली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकल बँक ऑफिसर, पंजाब नॅशनल बँकेमध्ये पण वॅकन्सी निघाली आहे. एस-बी-आय क्लार्कच्या बॅकलॉग वॅकन्सी निघालेली आहे. बँकेत शिपाई पदासाठी भरती निघालेली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे. बँक ऑफ बडोदामध्येच एसओची आता आपण बघतोय एलबीओची. ओके. त्याच्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँकेत निघाली आहे. प्लस तुम्हाला युनियन बँक वगैरे तिथे अप्लाय करायचं आहे तर तिथे सुद्धा भरती निघाली आहे. बघू शकताय 11,400 जागांसाठी भरती आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. संधी सोडायची नाहीये. ओके. मग याचे एक्झाम पॅटर्न कसं आहे तर नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही बघू शकताय. सगळ्यात पहिले तुमच्या इंग्लिश लँग्वेजचा पेपर होतो. 30 प्रश्न 30 मार्कांसाठी 30 मिनिटं मिळतात. त्यानंतर आहे बँकिंग नॉलेज 30 प्रश्न 30 मार्कांसाठी 30 मिनिटे मिळणार आहे. जनरल अँड इकॉनॉमिकल अवेअरनेस सेम क्रायटेरिया आहे आणि इथे पण सेम क्रायटेरिया म्हणजे 120 प्रश्न 120 मार्कांसाठी 120 मिनिटे आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर कुठल्या राज्यातनं अप्लाय करता तर कुठली भाषा आली पाहिजे तर तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करता तर मराठी आली पाहिजे. गोव्यातनं अप्लाय करता तर कोकणी भाषा येते तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर इथे सॅलरी किती मिळते तुम्ही बघू शकताय. ₹48,480 पासून ₹85,920 सॅलरी मिळते. ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस जसे ड्रायनेस अलाउन्स झालं, हाऊस रेंट झालं, त्याच्यानंतर सिटी म्हणजे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला इथे मिळतात, ट्रॅव्हल वगैरे सगळं. महत्त्वाचं म्हणजे 12 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड आहे. त्यानंतर आपण इथे परमनंट बनतो. परमनंट बनल्यानंतर ॲटलीस्ट 3 वर्ष आपल्याला या बँकेत काम करायचं आहे. त्याआधी आपण सोडू शकत नाही. सोडायचं असेल तर इथे बॉन्ड असणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. पण गव्हर्नमेंट जॉब मिळतोय तुम्हाला तर अनेक जण सोडत नाही. त्यानंतर एक्झाम सेंटर्स कुठले कुठले असणार आहे ते तुम्ही बघू शकताय. महाराष्ट्रातून आपण अप्लाय करतोय तर सगळ्यात पहिले छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अमरावती, नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, लातूर, सोलापूर हे आपले एक्झाम सेंटर्स असणार आहे. जिथे तुम्हाला जवळ पडेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर याची लिंक, पीडीएफची लिंक, नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. सगळ्यात आधी आपल्याला बेसिक इन्फो टाकायची आहे, ज्यामध्ये फर्स्ट नेम ते कन्फर्म करून घ्यायचे, मिडल नेम कन्फर्म करून घ्या, लास्ट नेम कन्फर्म करून घ्या. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फुल नेम टाकून घ्यायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, ही सगळी माहिती टाकून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके. म्हणजे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन झाली ती व्हेरीफाय करा, तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड करा, त्याच्यानंतर डिटेल्स टाकायचे. डिटेल्स बरोबर आहे का चेक करून घ्या. अनेक जण नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक करतात, जन्मतारीख चुकीची टाकतात, ईमेल ॲड्रेस चुकीचं टाकतात. त्यामुळे त्यांना फॉर्म पुन्हा एडिट करावा लागतो. त्यामुळे ती झंझट ठेवूच नका. एकदा फॉर्म चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे 10वी-12वी जे पण तुमचे मार्कशीट आहे ते अपलोड करा. त्यानंतर पेमेंट करा. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. तर चांगली संधी आहे. लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायला मिळत आहे. भरपूर साऱ्या बँकिंग क्षेत्रातल्या वॅकन्सी निघाल्या आहे. चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथे बघा Instagram, WhatsAppची लिंक आहे, तिथे जॉईन करा. तुम्हाला स्टडी मटेरियल, बुक्स वगैरे तिथे मी टाकत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.